श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मूळ प्रश्न असा येतो की समाजाने अनुकरण करावं अशी थोर मंडळी या समाजात आहेत का, आणि असतील तर ती आपल्या वाट्याला येतील का, आपल्याला भेटतील का, ते आदर्श म्हणून आपल्याला सापडतील का, गुरु म्हणून आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लाभेल का, हे फार मोठे प्रश्न आजच्या समाजामध्ये लोकांमध्ये आहेत. परमार्थामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर हा प्रश्न फारच मोठा आहे. कारण ज्यांना गुरु मानावं किंवा ज्यांना गुरु समजावं असा माणूस आपल्या जीवनामध्ये येईल का, आला तरी आपल्याला तो कळेल का, आपल्याला तो मानवेल का, आपल्याला तो झेपेल का, या सगळ्याच गोष्टी सध्याच्या काळात फार अवघड आहेत. एखादा गुरुच्या योग्यतेचा, त्या सामर्थ्याचा, त्या अधिकाराचा व्यक्ती जरी आपल्या आयुष्यात आला तरी आपलं मन अशा व्यक्तीला गुरु मानायला तयार होत नाही. कारण जे सुंदर छान दिसतात त्यांच्याकडं असं काहीच नसतं, आणि ज्यांच्याकडं असं काही असतं ते इतके घाणेरडे गबाळे दिसतात की आपलं मन त्यांच्या जवळ देखील जायला तयार होत नाही. आपली बुद्धी योग्य तो निर्णय करू शकत नाही. माणसाला या दोन गोष्टींचा नेहमीच प्रश्न पडतो, त्रासही होतो की आपल्याला निर्णय घेता येत नाही आणि जबाबदारीही घेता येत नाही. निर्णय घेताना आपल्या मनाची चलबिचल होते. निस्वार्थीपणे आपल्याला कोणी निर्णय देईल का, कोणी मार्गदर्शन करेल का, असा आपल्याला प्रश्न पडतो. अशा निस्वार्थी आणि मार्गदर्शक माणसांची समाजामध्ये फार मोठी गरज असते. म्हणून आपण आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला एक वळण लावलं पाहिजे की आपण कुणाला तरी आदर्श मानलं पाहिजे आणि कुणाचं तरी आपण ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलं पाहिजे. एका ठिकाणी आपली बुद्धी, आपलं मन स्थिर केलं पाहिजे. परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये एखाद्या व्यक्तीला गुरु म्हणून मानलं की मग मात्र आपल्याला अन्य कुणाकडेही जायला परवानगी नाही. म्हणजे जाऊ नका असं नाही, पण आपण आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागावं, ते सांगतील तसं ऐकावं, त्यांची आज्ञा पालन करावं. त्यांचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ समजावं आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागावं. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांचा शब्द म्हणजे जणू काही वेद वाक्यच होतं. ऐकण्याची सवय जर आपण लावून घेतली तर आपल्या बुद्धीला वळण लावता येतं, मनाला वळण लावता येतं. आपल्या बुद्धीमध्ये जी काही उर्मी येते, जी काही सणक येते, ती कमी होते, आवरता येते. म्हणून आपण कुणाचं तरी ऐकायला शिकलं पाहिजे. घरामध्ये आपण वडीलधाऱ्या माणसांचं ऐकलं पाहिजे, आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, नातेवाईकांचं ऐकलं पाहिजे. आता कुणाचं ऐकावं हा एक फार मोठा गहन विषय. ज्याचं आपण ऐकावं तो त्या विषयामध्ये, त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असला पाहिजे. तो स्वतः निस्वार्थी असला पाहिजे.
आणि त्याला आपल्याबद्दल कळकळ असली पाहिजे, आपल्या हिताच्या गोष्टी तो सांगणारा असला पाहिजे आणि सदैव आपल्या कल्याणाचा विचार त्याच्या मनात असला पाहिजे. असा माणूस शोधणं म्हणजे खरंच अवघड आहे. मग ज्यांना आपण आपले आप्त संबंधीय किंवा नातेवाईक म्हणतो, सध्याच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की हे सगळे नातेवाईक अत्यंत स्वार्थी असतात. ते स्वतःच हीन विचारांनी भरभटलेले असतात. मग आपण त्यांचा काय आदर्श घेणार आणि त्यांना काय आपण गुरु मानणार आणि त्यांचं काय आपण ऐकणार? म्हणून आपला खरा आप्त कोण, खरा इष्ट कोण, खरा योग्य कोण? तर जो आपलं कल्याण साधून देईल, जो स्वतः निस्वार्थी राहून आपल्या भल्यासाठी झटेल, जो त्या विषयामध्ये त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असेल, अशा माणसाची निवड आपण गुरु म्हणून करावी. अर्थात जो सद्गुरू असतो तोच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातो, तोच आपल्याला भगवंताचं दर्शन घडवून आणून देऊ शकतो. परंतु असा माणूस मिळणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे, किंवा जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला यावं आणि मग असा संत, असा सज्जन, असा सद्गुरू आपल्याला भेटावा. पुढच्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, माझी अवस्था बघ, मला काहीच मिळवायचं नाही आहे. मी स्वतःच परमात्मा परमेश्वर आहे. मला कर्म करून या जगामध्ये काहीच साधायचं नाही आहे, तरी देखील मी कर्म करतो. मग तुला कर्म करायला काय हरकत आहे? आता या अर्थाचा गीतेमधला या अध्यायातला 22वा श्लोक आपण आता पाहणार आहोत. न मे पार्थ अस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तं अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. न मे पार्थ अस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तं अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. न मे पार्थ अस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तं अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतंही नियत कर्म नाही. मला कशाचीही उणीव नाही. मला काहीही मिळवायचं नाही आहे. मला काहीच प्राप्त करायचं नाही आहे. मला कशाची आवश्यकताही नाही. आणि तरी देखील मी माझ्या नियत कर्माचं आचरण करतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, मला या तिन्ही लोकांमध्ये काहीच कर्तव्य नाही रे बाबा. कारण माझ्याजवळ नाही अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही. त्यामुळे मला काहीच मिळवायचं नाही आहे. मला कशाचीही अपेक्षा नाही. तरी देखील मी माझ्या वाट्याला आलेलं कर्म करतोयच ना. मग तुला कर्म करायला हरकत काय? आता या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ओवी क्रमांक 160 आपण पाहूया. आता अणिकांची या गोठी कायशा सांगू किरीटी देखई मीच ये रहाटी वर्तत असे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आता इतरांच्या गोष्टी तुला कशाला सांगू? मी स्वतःच नियत कर्मामध्ये, प्राप्त कर्मामध्ये कसा राहतो आहे हे तू पहा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, बघ
मी इतकं कर्म करतो आहे ना, मला काही मिळवायचं आहे का रे बाबा? म्हणजे मनुष्य हा कर्म केव्हा करतो? जर त्याला काही मिळवायचं असतं तेव्हा. म्हणजे जेव्हा आपल्याजवळ काहीतरी कमी असतं आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला कर्म करावं लागतं. पण जो स्वतः भगवंत परमात्मा परमेश्वर हा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सर्वज्ञ आहे, सर्व सामर्थ्यवान आहे, सर्वांपेक्षा बलवान आहे, जो स्वतःच पूर्ण आहे, स्वयंपूर्ण आहे, संपूर्ण आहे, त्याला कसलं आलंय कर्म? परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे मी स्वतः पूर्ण असून देखील, मला काही मिळवायचं नसून देखील मी कर्म करतो, तर तुला तर कर्म करावंच लागेल. म्हणून आपल्या सर्वसामान्य माणसांना कर्म हेच कर्तव्य समजून केलं पाहिजे. पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत, काय साकडे काही माते, की कवणे एके आरते, आचरे मी धर्माते म्हणसी जरी. तू असं म्हणशील की मला काही अडचण आली किंवा काही हवं आहे, म्हणजे आरते म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे अशी काही इच्छा होणं, म्हणून मी कर्म करतो, असं तुला म्हणायचं आहे का? तरी पुरतेपणा लागी आणिकू दुसरा नाही जगी, ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. मी संपूर्ण आहे, मी पूर्ण आहे, या जगामध्ये माझ्यासारखा दुसरा कुणीही नाही, असं सामर्थ्य, असा अधिकार, असं ज्ञान माझ्या अंगी आहे हे तुला माहीत आहे. पुरतेपणा लागी असा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरला आहे. बघा काय त्यांचं भाषा सौंदर्य आहे. पूर्ण, पूर्ण हा संस्कृत शब्द आहे, त्याला दुसरा मराठी शब्दच नाही. ईश्वराची कल्पनाच काय आहे, तर तो पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. गॉड इज परफेक्शन, नाही का? ईश्वराची कल्पनाच पूर्णत्वामध्ये आहे, नाही का? एखादं भांडं जर आपण पाण्याने पूर्ण भरलेलं असेल, ते इतकं पूर्ण भरलेलं आहे की आता एक थेंब जरी त्याच्यात टाकला तरी ती पाण्याची धार लागेल आणि आहे ते पाणी बाहेर सांडेल. अशी अवस्था त्या भगवान श्रीकृष्णाची आहे. तो स्वतःच इतका स्वयंपूर्ण आहे की त्याच्यात एक थेंब जरी टाकला तरी धार लागेल आणि आतलं पाणी बाहेर वाहू लागेल. मग अशा भगवंताच्या ठिकाणी काहीच कमी नसताना काय भर घालणार आणि कशाची भर घालणार? तरी देखील भगवंत काम करतोय, कर्म करतोय, कर्तव्य करतोय. आपल्याकडे नाही का भगवंताचा अंश आहे आणि म्हणून आपण सगळे अंशमय आहोत, अपूर्ण आहोत. आपलं जिवंतपण, आपलं माणूसपण हे अपूर्णत्व आहे. हे भगवंताचं व्यक्त स्वरूप आहे. प्रत्येकामध्ये तो भगवंत किती प्रगट झाला आहे हे, त्यामध्ये अपूर्णता किती कमी झाली आहे याच्यावरून ठरतं, नाही का? भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांनाच आपण पूर्ण अवतार समजतो. बाकी सगळे अंशावतार किंवा अपूर्ण अवतार आहेत, नाही का? मग असा पूर्णावतार असणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतोय की अर्जुना, मी देखील कर्म करतो, तर तुला कर्म करावंच लागेल, नाही का? स्वतः महाराज जेव्हा कृष्णाबद्दल बोलायचे, त्याच्याबद्दल सांगायचे, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. एकदा महाभारत युद्धामध्ये असा प्रसंग घडला. युद्ध सुरू होऊन बरेच दिवस झाले
आणि 7-8 दिवस होऊन गेले तरी देखील काहीच निर्णय होईना. दुर्योधन भीष्माचार्यांकडे जाऊन म्हणाला, तुम्ही खऱ्या अर्थाने युद्ध करतच नाही. कारण तसं असतं तर पांडव अजून जिवंत राहिलेच नसते. तुम्ही पांडवांना अभय देता आहात. या दुर्योधनाच्या वाक्यावर उसळून भीष्माचार्य म्हणाले, उद्या एकतर पांडव राहतील नाहीतर मी राहीन, अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली. आता यावर काय करायचं याचा उपाय भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला समजून सांगितला. आणि रात्रीच्या वेळी द्रौपदी त्यांच्या आश्रमामध्ये गेली, त्यांच्या तंबूमध्ये गेली, त्यांना नमस्कार केला आणि भीष्माचार्यांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आणि मग विचारलं, बाळ कोण तू? तर ती म्हणाली, मी द्रौपदी. त्यांनी डोळे उघडून पाहिले आणि म्हणाले, नक्कीच तुझ्याबरोबर बाहेर श्रीकृष्ण आला असणार. असा हा भगवान श्रीकृष्ण. तो राजकारण करतो, वेदांत सांगतो आणि भक्तासाठी त्याचे जोडे सांभाळत तंबूच्या बाहेर बसून राहतो. असा हा पूर्णावतारी, पूर्तेपणा लागी हा शब्द ज्ञानेश्वर वापरतात. असा हा पूर्ण अवतार असणारा भगवान श्री गोपाल कृष्ण, त्याला आपले अनंत अनंत नमस्कार असोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.